नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. सकाळचे 9 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये स्वागत. टॉप 9 न्यूज बघणार आहोत. सुरुवातीला खरातचे कारनामे. बोंधू खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट. सुनेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार. बीडमधल्या एका व्यक्तीकडून एसआयटीकडे तक्रार. सूत्रांची माहिती. एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता. खुळसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. नागपुरातील एका महिलेनं खरातच्या नादी लागून 2.5 कोटी रुपये गमावले. पदोन्नतीसाठी खरातनं एजंटच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये घेतले. निरंजन नावाच्या एजंटमार्फत खरातनं महिलेची फसवणूक केली. बोंधू खरातच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासे. माझं मरण इथेच आहे. चौकशी दरम्यान खरातची प्रतिक्रिया. अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. चौकशीत खरातनं फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती. बोंधू खरात प्रकरणी ईडीकडनं कारवाई. बोंधू खरातची 3 खाती ईडीकडनं सील. फरार कल्पना खरातचंही एक बँक खातं ईडीकडनं सील. बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए आणि एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली. दबान यांना सीडीआर कुणी दिला याची पूर्ण माहिती माझ्याकडे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचं वक्तव्य. तर पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर सर्व माहिती देणार असल्याचं भाष्य. प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. बोंधू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांना नोटीस. अनेकांच्या नावे समता पतसंस्थेत खातं. खात्यावरून कोट्यवधींचे व्यवहार. प्रतिभा चाकणकर यांच्या आणि मुलाच्या नावे समता पतसंस्थेत 4 खाती. खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड. फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर. तपासाला वेग. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील.